कुमार आणि विमलाचे एक लहानसे कुटुंब होते, ज्यात त्यांचा मुन्ना होता 1 वर्षाचा आणि 2 बैल होते, भीमा आणि हरिया. कुमार आणि विमला दोघे त्यांच्या बैलांवर खूप प्रेम करत होते. चल चल लवकर लवकर चल हरिया, आजच आपल्याला सगळं शेत नांगरून टाकायचं आहे. कुमारचे दोन्ही बैल म्हातारे झाले होते. ते कसे बसे शेत नांगरत असत. तुम्ही आणखी एक बैल विकत घ्यायला हवा. मला वाटतं आता हरिया आणि भीमा काम करू शकणार नाहीत. बैल घ्यायला पैसे कुठे आहेत? जी काही फायदा होतोय ते सगळे कर्ज चुकवण्यामध्येच जातोय. ते तर आहेच, पण आता आपण काय करू शकतो? काही ना काही करून आपल्याला शेतीची कामं तर करावीच लागतील. विचार करतोय की यावेळी चांगली कमाई झाली तर थोडे पैसे मागे टाकेन. पुढल्या नांगरणीला ट्रॅक्टर भाड्याने घेऊन येईन. हा चांगला विचार आहे तुमचा. त्यामुळे भीमा आणि हरियावर ओझं पण थोडं कमी होईल. हो तेच तर. या दोघांनी मला खूप साथ दिली आहे. मला पण माहिती आहे की आता यांचं वय झालंय. काही हरकत नाही. यावेळी खूप चांगलं पीक येईल याची मला खात्री आहे. दोघांना चांगल्या भविष्याची आशा होती. कुमारने पेरणी केली, पिकाची नीट काळजी घेतली आणि 2 महिन्यांनी त्याचं शेत हिरवगार झालं. पीक तर खूपच छान आलंय. हो, आता पुढल्या आठवड्यातच कापणी करून टाकेन. पण आधी ट्रॅक्टर घ्यावा लागेल भाड्याने. सगळं पीक बाजारात घेऊन जायचंय ना. हो, तुम्ही आधीच शेठजींना सांगून ठेवा. हो, आजच सांगतो. कुमार शेठच्या घरी गेला, ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठी बोलायला. शेठजी, पुढल्या आठवड्यात मला ट्रॅक्टर हवाय, पीक शहरात घेऊन जायला. अरे कुमार, पुढल्या आठवड्यात ट्रॅक्टर आधीच बुक झालाय. आज सकाळीच बुकिंग झालंय. माफ कर, तू दुसरीकडून ट्रॅक्टर भाड्याने घे. ठीक आहे शेठजी. कुमार आणखी बऱ्याच ठिकाणी गेला ट्रॅक्टर भाड्याने घ्यायला, पण सर्वांचे ट्रॅक्टर आधीच भाड्याने गेले होते. आता कुमार विचारात पडला. आता मी पिकं शहरात कशी घेऊन जाणार? जर वेळेवर धान्य शहरात गेला नाही तर माझी सगळी मेहनत खराब होऊन जाईल. तो निराश होऊन घरी परतला आणि त्याने विमलाला सगळं सांगितलं. आता आपण धान्य शहरात कसं घेऊन जाणार? माहिती नाही. आता देवच आपल्याला मदत करू शकतो. काही दिवसांनी कुमारने पिकाची कापणी केली आणि धान्य पोत्यात भरून ठेवलं. आता त्याच्या समोर खूप छान धान्य होतं. या वेळेला धान्य नेहमीपेक्षा जास्त आहे. हो, पण हे एवढं जास्त धान्य शहरात नेणं ही मोठी अडचण आहे. मी विचार करत होते, तुम्ही पूर्वीसारखी बैलगाडीने धान्य घेऊन गेलात तर? घेऊन तर जाऊ शकतो, पण भीमा आणि हरियाची स्थिती तुला माहितीच आहे. पण आणखी करू तरी काय शकतो? हो, आणखी दुसरा मार्ग पण नाहीये. ठीक आहे, मी उद्या सकाळीच बैलगाडीने धान्य घेऊन जातो. आशा आहे संध्याकाळपर्यंत बाजारात पोहोचेन. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी कुमारने बैलगाडीवर धान्य ठेवलं. बैलगाडीवर वजन खूप जास्त होतं. कुमारचे बैल कसे बसे गाडी ओढू शकत होते. कुमार स्वतः बैलगाडीतून खाली उतरला आणि सोबत चालू लागला. मला माहित आहे कठीण आहे मित्रा, पण धान्य शहरात न्यावंच लागेल. कुमारचे बैल हळूहळू चालू लागले. काही वेळाने ते थांबले. मला वाटतं तुम्ही दमले आहात. घ्या, पाणी प्या. कुमारने दोन्ही बैलांना पाणी पाजलं आणि मग बैल पुन्हा बैलगाडी ओढू लागले. असं थांबत चालत थोडं अंतर पार झालं. मला वाटत नाही की आज संध्याकाळपर्यंत मी बाजारात पोहोचू शकेन. माझ्या हरिया आणि भीमासाठी ही खूप जास्त आहे. देवा, माझी मदत कर रे. कुमार देवाला प्रार्थना करत चालू लागला. तेव्हाच समोर त्याला एक नाळ दिसली. अरे हे काय? हे तर एक नाळ आहे, ती पण एवढी चमकदार. खूप महाग असणार. पण ही इथे कुठून आली? मी ठेवून घेतो. कुमारने ती नाळ ठेवून घेतली आणि पुढे गेला. पुढे त्याला आणखी एक नाळ मिळाली. अजून एक नाळ? कुमारने ही नाळ पण ठेवून घेतली. जसजसा तो पुढे जात राहिला त्याला आणखी नाळ मिळू लागली. एक एक करत त्याला 8 नाळ मिळाल्या. अरे वा, ह्या तर 8 नाळी झाल्या.
माझ्या बैलांचे पायही 8 आहेत. यांच्या पायाला आत्ताच लावून टाकतो. कुमारने हरियाचा पाय उचलला आणि जादूने ती नाळ हरियाच्या पायाला चिकटली. एक एक करत सगळ्या 8 नाळही पायांना चिकटल्या. हे सगळं काय चाललंय? नाळ लागताच कुमारचे बैल हरिया आणि भीमाला स्फुरण चढलं. विलक्षण. कुमार बैलगाडीत बसला. चला माझ्या मित्रांनो, हुर हुर हुर. जशी कुमारने बैलांची लगाम ओढली, त्याचे दोन्ही बैल घोड्यांच्या वेगाने बैलगाडी ओढू लागले. बैलगाडीचा वेग खूप जास्त होता, एवढा की रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्याही मागे पडल्या. लोकांना आश्चर्य वाटू लागलं. हे काय होतं? काय ही खरंच बैलगाडी होती? पुढल्या 10 मिनिटात कुमारच्या बैलांनी गाडी बाजारात पोहोचवली. वा वा वा, जादूच्या नाळांनी ही बैलगाडीची जादू करून टाकली. कुमारने त्याच्या दोन्ही बैलांना मिठी मारली. तुम्ही इथेच थांबा, मी धान्य विकून येतो. कुमारने व्यापाऱ्याला त्याचे धान्य विकले आणि व्यापाऱ्याने त्याला चांगले पैसे दिले. भाऊ, या कोणत्या जातीचे बैल आहेत? एवढा वेगात पळत होते. काय तुला हे विकायचे आहेत का? नाही नाही, अजिबात नाही. हे बैल माझे प्राण आहेत. सगळे कुमारच्या बैलगाडीचं कौतुक करत होते. कुमार घरी आला आणि त्याने विमलला सगळं सांगितलं. आता आपल्याला नवीन बैलांची आणि ट्रॅक्टरची अजिबात गरज नाही. आपले बैल खूपच फुर्तीने भरलेले आहेत. हे एकटे 10 बैलांचं काम करू शकतात. देवाचे खूप खूप आभार. दुसऱ्या दिवशी कुमारने त्याच्या वेगवान बैलांसोबत नांगरणी केली. आजूबाजूचे शेतकरी बैलांचा वेग आणि जोश पाहून चकित झाले. अरे बाबा, तू मला तुझे बैल 2 दिवस भाड्याने देशील का? शेत नांगरायला मी तुला 2 दिवसाचं भाडं सुद्धा देईन. तसा प्रस्ताव वाईट नाहीये. या पैशातून शेटजींचं कर्ज लवकर उतरेल. कुमारने त्याचे बैल भाड्याने द्यायला सुरुवात केली. दररोज कुमारचे बैल वेगवेगळ्या शेतात काम करत होते आणि कुमारला पैसे मिळत होते. लवकरच कुमारने शेठचं सगळं कर्ज उतरवून टाकलं आणि आता कुमारचं आयुष्य चांगलं झालं. हे सगळं त्या जादूच्या नाळ्यांमुळे होतं, ज्यामुळे कुमारचे बैल जादूचे झाले.